पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आता मुंबई महानगरपालिकेवर एक नवीन संकट घोंगावतंय. ते म्हणजे पुढील काही दिवसामध्ये मुंबईमधील इंजिनियर्स जे आहेत ते संपावर जाण्याची शक्यता आहे. कारण एका दुय्यम अभियंत्याला त्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि हे निलंबन जे आहे ते चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप जो आहे तो म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचा आहे आणि त्यामुळे हे निलंबन मागे घेण्यात यावं यासाठी त्यांनी पालकमंत्री असतील, आयुक्त असतील, सगळ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. हे निलंबन जर मागे घेतलं गेलं नाही तर मात्र हे 4 ते 4.5 हजार इंजिनियर्स जो मुंबई महानगरपालिकेचा कणा आहे ते जर सुट्टीवर गेले तर मुंबईमध्ये होणारी नालेसफाई असेल, रस्त्यांची कामं असतील, पाणी असेल, हे सगळे जे आहे ते ठप्प होण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडलंय आणि काय मागण्या आहेत हे सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर सर आहेत. सर, खरं तर इंजिनियर्स हा मुंबई महानगरपालिकेचा कणा आहे आणि मुंबई महानगरपालिका म्हणजे मुंबईचा कणा आहे असं म्हटलं जातं. कारण सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं सुरू आहेत, नालेसफाई सुरू आहे, पाण्याची व्यवस्था, मुंबईला पाणी सप्लाय हा मुंबई महानगरपालिका करते आणि जर अशा प्रकारे इंजिनियर्स जर संपावर गेले तर मुंबई ठप्प होण्याची देखील शक्यता आहे. नेमकं असं काय घडलंय ज्याच्यामुळे तुम्हाला संपाचं हत्यार उघडावं लागलंय? नेमकं ॲक्च्युली ती परवाची जी घटना आहे ती अतिशय क्लेशकारक आणि वेदना देणारी आहे. ॲक्च्युली आम्ही एवढं रात्रंदिवस काम करतो, मनुष्यबळाची कमतरता आहे. जवळजवळ 50% जवळजवळ अभियंते मुंबई महापालिकेत नाही आहेत, तरीसुद्धा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून, खास करून रस्ते विभाग असेल, पाणी विभाग असेल, हे कामं करत असतात. आणि जो दौरा मंत्री महोदयाचा झाला, मी परवा त्यांना भेटलो शेलार साहेबांना. त्यांनी म्हटलं की मी नाही असं असे कुठलेही काय असं काही झालंच नाही. म्हटलं झालं आहे साहेब. मग ते म्हणाले ते चुकीचं आहे, एक मनुष्यबळच कमी आहे आणि त्यात आपण जर सस्पेन्शन केलं किंवा एखादं निलंबन केलं म्हणजे ते काय त्याला तर त्या याला न्याय होत नाही आहे. 200 मीटरच्या रस्त्यामध्ये 180 मीटरचा रस्ता चांगला झालेला आहे आणि ज्या कारणासाठी केलं तर लगेच तो दुरुस्त करून घेतलेला आहे. आणि जी निविदा आहे त्या निविदेमध्ये म्हटलेलं आहे की सर्वस्वी ही जबाबदारी त्या कंत्राटदाराची असते. कारण मुळात अभियंत्यांची संख्या कमी असल्यामुळे आम्ही मेहतासाहेब असतानाच ही एक जे काय ड्युटी आहेत त्या फिक्स केल्या होत्या की सब इंजिनियर्सला कमीत कमी त्याच्या काय आहेत की 10-12 ड्युटीज या त्याच्यामध्ये त्या, आणि किती साईटवर, हे एका साईटसाठी आहे. पण हा जो निलंबन केलं आहे हा 26 साईट बघत होता आत्ता, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 55 साईट आहेत. आणि खास करून जो आहे आपला पश्चिम उपनगराचा भाग हा एकदम दाट लोकवस्तीचा भाग आहे आणि तिथे जे काम करणं अतिशय जिकरीचं आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सोसायटीवाल्यांना सांभाळा, टॅक्सीवाले, रिक्षावाले, प्रायव्हेट कारवाले, बसवाले आणि सगळंच, म्हणजे शाळा असतील वगैरे सगळ्याचं हे करून, तुमच्या माहिती सांगतो, आमच्यातला एक सहकारी या त्रासाला, त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो गेलेला आहे. एकाला ब्रेन हॅमरेज झालेलं आहे. बऱ्याचशा लोकांना आता हा जो निलंबित आहे तो ॲडमिट आहे खारघरच्या इस्पितळामध्ये. त्यालाही मायनर अटॅक येऊन गेला आहे, त्याच्यावर अँजिओग्राफी झालेली आहे, त्याच्यावर उपचार चालू आहे. म्हणजे हा जो स्ट्रेस आहे हा किती घ्यायचा आणि कशासाठी घ्यायचा? जर प्रशासन जर आमच्या साथीने राहत नसेल तर मग आम्ही करायचं काय? मग मार्ग उरतो तो हाच. कारण याआधी आम्ही कधीही, कोविड असेल, कोविडमध्ये आमचे जवळजवळ 458 सहकारी गेले, त्याच्यात उपायुक्त आहेत, अभियंते आहेत. आम्ही कुठलंही करा, अगदी जे वेव्ज आत्ता पार पडलं परवा, तिथे आमचे 500 अभियंते होते. म्हणजे स्वतःचं काम सांभाळायचं, सगळं काम करून नंतर तेही काम, ते आंतरराष्ट्रीय काम होतं म्हणून आम्ही केलं. एवढं करून शेवटी आमच्या पदरी काय निलंबन, फाशी, हा कुठला नैसर्गिक न्याय? त्यामुळं सगळ्यांचे मला फोन येतात की साहेब तुम्ही काहीतरी एक निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. पण भुतेकर साहेब, जर आज घडीला बघितलं तर नालेसफाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रस्त्यांची कामं ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाला 26 रस्ते काही इंजिनियरकडे आहेत आणि मुळात म्हणजे तुमचा कणा असलेला पाण्याचा सप्लाय मुंबईचा, हे इंजिनियर्स सुट्टीवर गेले तर मुंबई पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता वाटत नाही? निश्चित. नुसतं पाणी नाही, मुंबई कचऱ्याने भरलेली असेल. कारण आपण नुसतं रस्ते, पाणी, वीज वगैरे नाही, घनकचरा व्यवस्थापनसुद्धा जे महत्त्वाचं आहे ते सुद्धा इंजिनियर्सच बघतात. त्यामुळे आम्ही समस्त मुंबईकरांना आम्ही खरं तर आम्ही त्यांच्याशी आमचं देणं आहे
आम्ही त्यांचे सेवेकरी आहोत. तर त्यांची खरोखरच मनापासून मी माफी मागतो. जर असं मग कुठलं पाऊल आम्हाला घ्यावं लागलं तर कृपया करून आम्हाला समजून घ्या. आमचं हे काही हेकेखोरपणाचं लक्षण नाही आहे की आम्हाला जे मुद्दाम करतो वगैरे असं नाही. हे आम्हाला नाईलाजानं ढकललं जातं आहे ॲक्च्युली हे पाऊल ही स्टेप घेण्यापर्यंत. मग भुतेकर साहेब, आता पर्याय काय आहे? तुम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, पालकमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं की असं करणं चुकीचं आहे, आयुक्तांपर्यंत गेलेला आहात, काय उत्तर मिळतात? पालकमंत्री मला शनिवारी बोलले की मी बोलतो आयुक्तांशी. अजूनही आम्हाला कुठूनही बोलवणं आलं नाही. मी स्वतःहून अतिरिक्त आयुक्तांना भेटायला गेलो तर शनिवारी कदाचित ते नव्हते. त्यामुळे मी अजून ABP माझ्या माध्यमातून मी आवाहन करतो की विनंती करतो की तुम्ही आमच्याशी या विषयावर चर्चा करा. चर्चेतून मार्ग निघेल. कारण जेणेकरून हा जो अभियंत्यांचा बघा 35 अभियंते आहेत आणि ते 100 अभियंत्यांचं काम करत आहेत. बरं, पूर्व उपनगरात तीच परिस्थिती, ते शहरात तर अतिशय बिकट आहे. तर काम करणं अवघड आहे. म्हणजे काय म्हणतात ना की आम्ही नेमकं ऐकायचं कोणाचं? जनतेचं ऐकायचं, सरकारचं ऐकायचं की आयुक्तांचं ऐकायचं? काम तर हे केलंच पाहिजे. पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या आधीची जी कामं आहे आणि 80% कामं या शहराची ही मुंबई महानगरपालिकेचा अभियंता करत आलेला आणि करत राहील. पण असं जर काय झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार आहे मनवा प्रसन्न राहील. धन्यवाद. माझ्याबरोबर रमेश भुतेकर सर होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी आता आव्हान केलेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण पुढे यावं. कारण जर अशा प्रकारे हे सगळे इंजिनियर्स संपावर गेले तर ऐन पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या आधी मुंबई जी आहे ती ठप्प होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेसह प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.